नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील भाग 1 प्रात्यक्षिक क्रमांक 8 पूर्ण करणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाची नवनीत प्रकाशनाची सायन्स प्रॅक्टिकल बुक, त्याचप्रमाणे सेमीच्या वर्गाची सायन्स प्रॅक्टिकल बुक, इयत्ता 10वीच्या वर्गाची संरक्षणशास्त्र कार्यपुस्तिका, संरक्षणशास्त्र मार्गदर्शन नोंदवही, जलसुरक्षा वही, गणित प्रात्यक्षिक पुस्तिका, शारीरिक शिक्षण मार्गदर्शन व नोंदवही पूर्ण करायची असेल तर या सर्व विषयांची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि आपली वही पूर्ण करून घ्या। प्रात्यक्षिक क्रमांक 8 उद्देश प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम पडताळणे। साहित्य देण्यात आलेले आहे, आकृती देखील देण्यात आलेली आहे। आपल्याला आकृतीला नाव द्यायचे आहे। त्या ठिकाणी आपण आकृतीला नाव देऊन घेतलेली आहे। आपाती कोन, अपवर्ती कोन, काचेची लादी, निर्गत कोन। पुढे कृती देण्यात आलेली आहे। निरीक्षण तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे। आपतन कोन दिलेला आहे, आपल्याला अपवर्तन कोन आणि निर्गत कोन त्या ठिकाणी लिहायचे आहे। आपतन कोन 30 अंश, अपवर्तन कोन 18 अंश आणि निर्गत कोन आहे 30 अंश। आपतन कोन आहे 45 अंश, अपवर्तन कोन 26 अंश, निर्गत कोन 45 अंश। आणि तिसरे आहे आपतन कोन 60 अंश, अपवर्तन कोन 33 अंश आणि निर्गत कोन 60 अंश। निष्कर्ष अनुमान, काचेच्या लादी म्हणून प्रकाशाचे अपवर्तन होताना आपाती किरण आणि निर्गत किरण परस्परांना समांतर असतात। 2 आपतन कोन आणि निर्गत कोन समान मापाचे असतात। पहा आपण या ठिकाणी उत्तरांसहित वाचून घेतले आहे। पुढे आहे बहुपर्यायी प्रश्न। पहिले विधान, एक विद्यार्थी काचेच्या लादीतून जाणाऱ्या प्रकाश किरणांचा मार्ग आखण्याचा प्रयोग करत आहे। त्यासाठी त्याने प्रत्येक आपतन कोनासाठी अपवर्तन कोन आणि निर्गत कोन मोजले आहेत। सर्व बाबतीत त्याला टिंबटिंब असे दिसले। त्याचा अ पर्याय बरोबर आहे। आपतन कोन हा अपवर्तन कोनापेक्षा मोठा आहे, परंतु तो जवळजवळ निर्गत कोना एवढा आहे। दुसरे विधान, जेव्हा एखादा प्रकाश किरण हवेच्या माध्यमातून काचेच्या लादीत शिरताना 90 अंशाचा कोन करतो तेव्हा त्याचा क पर्याय बरोबर आहे, न वळता सरळ जातो। तिसरे विधान, एखादा प्रकाश किरण पाण्यातून काचेत प्रवेश करत असल्यास त्याचा ब पर्याय बरोबर आहे, स्तंभिकेच्या दिशेला वळतो। चौथे विधान, एक प्रकाश किरण चिपेच्या पृष्ठभागाशी 50 अंशाचा कोन करतो तर त्याचा आपतन कोन किती अंशाचा असेल? त्याचा ब पर्याय बरोबर आहे, 40 अंशाचा। आणि पाचवे विधान, पाण्याने भरलेल्या काचेच्या पेल्यात तळाशी ठेवलेले नाणे तिरप्या दृष्टीने पाहिल्यास त्याचा ब पर्याय बरोबर आहे, पाण्यात तरंगताना दिसते। प्रश्न, पहिला प्रश्न, काचेची लादी जर खालील आकाराची असेल तर वरील प्रमाणे प्रयोग केल्यास परिणाम तेच असतील का? कंसात आहे, येथे काचेच्या लादीचे पृष्ठभाग S1 आणि S2 हे एकमेकांना समांतर आहेत। उत्तर, दिलेल्या आकृतीप्रमाणे जर काचेच्या S1 व S2 पृष्ठभागावर वरील प्रमाणे प्रयोग केल्यास त्याचे परिणाम तेच येतील, कारण त्यांचे पृष्ठभाग एकमेकांना समांतर आहेत। मात्र उरलेल्या 2 असमांतर पृष्ठभागावर प्रयोग केल्यास निष्कर्ष काढणे कठीण जाईल, कारण त्यातील दोन्ही पृष्ठभागामध्ये अनियमितपणा आढळतो। प्रश्न क्रमांक 2, काचेच्या लादीमधून प्रकाशाचे अपवर्तन होताना आपाती किरण व निर्गत किरण परस्परांना समांतर असतात ते स्पष्ट करा। उत्तर, हवा माध्यमातून काच या माध्यमात जाताना प्रकाशाचे अपवर्तन होते, म्हणून आपाती किरण व निर्गत किरणांचे मार्ग बदलतात, परंतु स्तंभिकेशी केलेला आपाती कोन व निर्गत कोन सारख्या मापाचे असल्यामुळे परस्परांना समांतर असतात। तिसरा प्रश्न, 2 काचेच्या लाद्या एकमेकांना चिकटून ठेवल्या असताना आपतन कोनासाठी अपवर्तित व निर्गत किरणांचा मार्ग कसा असेल? उत्तर, जर दिलेला 2 काचेचा अपवर्तनांक समान असल्यास
त्या एकमेकांना चिकटून ठेवल्या असताना आपतन कोनासाठी अपवर्तित व निर्गत किरणांचा मार्ग समानच असेल। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण भाग 1 मधील प्रात्यक्षिक क्रमांक 8 पूर्ण केलेले आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी YouTube वर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।